सारखे पूर्ण वैराग्याचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीरा समर्थ। झालं का चालू? आज या आपल्या खेड व आसपास मधील आपल्या पंचक्रोशी मधील खेड, चाऊर, वनवासवाडी, पिरवाडी, संगम माऊली, क्षेत्र माऊली, सोनगाव, चिंचनेर, महागाव अशा या सर्व गावांसाठी कृष्णा व वेण्णा या पवित्र नद्यांच्या संगमावरती एक पवित्र असा सोहळा आपण पार पाडत आहोत, जो की घरोघरी ज्ञानेश्वर माऊलींनी जे सांगितलेलं आहे की जे उपदेश दिलेले आहेत, जे संदेश दिलेले आहेत ते प्रत्येक घराघरात पोहोचावेत आणि त्या पोहोचवण्यासाठी जे आपले जे वारकरी संप्रदायातली जी लोक आता कार्यरत आहेत त्यांना एक थोडंसं मनाशी असं वाटावं की आपण समाजासाठी करतोय, समाजातल्या सुद्धा काही लोकांनी आपल्याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे। ह्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी किंवा त्यांना भावना त्यांची व्हावी की आपण लोकांसाठी काम करतोय, तर लोकांनी पण आता आपल्याला कुठं ना कुठं तरी ह्या गोष्टींचं थोडं सहकार्य व्हावं। त्याच्यासाठी उद्योजक कामेश दिलीपराव कांबळे यांच्या हस्ते या सर्व माऊलींचं जे काय आपण पूर्णपणे भजनी मंडळांना व जे काही गावातील प्रत्येक जे काही पुजारी असतील किंवा जे देवाची सेवा करतात त्यांच्यासाठी आपण एक हा सोहळा पार पाडलेला आहे आणि ह्या सोहळ्यासाठी उत्स्फूर्त असा नागरिकांचा प्रतिसाद पण मिळालेला आहे आणि ह्या सोहळा असाच कामेशराव आयुष्यात नेहमी या सोहळ्यासाठी प्रयत्नशील राहतील व असा सोहळा नेहमी पार पडत आम्ही राहू। हा महाराज हा फक्त आम्ही ह्याच वर्षी करू असं नाही, आमच्याकडून दर कधी ज्यावेळेस आम्हाला योग्य वाटेल की आपल्याला हा सोहळा घेतला पाहिजे आम्ही नक्की घेऊ आणि तुमच्यासारख्या परम जे काय महाराज तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल एक तुमचं आमच्या सर्व खेड व खेडमधील ग्रामस्थांच्या वतीनं पुनश्च स्वागत करतो। व आज आपण जे कोण हे भजनी मंडळ असतील आपल्या इथले खेड व खेडमधील गावातील आपल्या आसपास पंचक्रोशी मधील आणि पुजारी लोक जे होते आपल्या आता जे उपस्थित आहेत, तर त्यांच्या चेहऱ्यावर एक असं हसू महाराज साहेब उमललं की ते जे कामेशरावांनी जे काही योगदान दिलं की त्या लोकांसाठी ते खरंच बघण्यासारखं होतं आणि कामेशराव या भविष्यात ह्या लोकांसाठी कायम सदैव तत्पर असतील। जे काय आपल्याला करता येईल त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू। सोडवी स्वधर्माचा मानव वाढवी या भारापासून सोडवी मेदिनी हे संत ज्ञानोबरायांच्या ओवीमध्ये एक अतिशय महत्वपूर्ण सांगितलं। छत्रपती शिवरायांच्या करता जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं की राजा तुला जगामध्ये कीर्ती अजरामर करायची असेल तर तुला साधू संतांचा मान वाढवावा लागेल। आणि आजच्या प्रसंगाला मला एवढं मोठं कौतुक वाटतं की ज्यांनी या साधू संतांच्या साठी ज्ञानेश्वरी दिली, टाळ दिला, विठोबा रुक्माईची मूर्ती दिली, कुणाला पेढा दिला। हे आदरणीय कामेशजी कांबळे मी यांचं खूप भरभरून कौतुक करतो की छत्रपती शिवरायांनी तुमच्या आमच्या समाजाला दिशा दिली आणि अशीच एक सुंदर वारकरी संप्रदायाकरता एक आपण आगळी वेगळी दिशा दिली। प्रत्येकाच्या घराघरामध्ये ज्ञानेश्वरी गेली, प्रत्येकाच्या घराघरामध्ये टाळ गेला, प्रत्येकाच्या घराघरामध्ये विठोबा रुक्माईची मूर्ती गेली। ज्या ज्या वेळी ज्ञानेश्वरी, टाळ आणि विठोबा रुक्माई पाटील ना व त्यावेळी आमच्या सगळ्या वारकऱ्यांना एकच आमचा विठ्ठल दिसेल। त्यांचं नाव आहे कामेशजी कांबळे। त्यांचं पुन्हा ऋण व्यक्त करतो आणि बोलण्याला विराम देतो। नमस्कार, धन्यवाद।